गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. टीटी सीटीटी च्या विद्यार्थ्यांना फ्री लाईव्ह क्लास आणि शालेय मुलांना इंग्लिश ग्रामरचा बेसिक इंग्लिश ग्रामरचा त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आपण इथं परत जरा पेन चालू करतो. मिशन आपण आहोत सगळेजण मिशनवर. टीईटी सीटीईटी 2024 हे मिशन आपल्याला फक्त करायचंय. त्याच्यासाठी बेसिक तुमचं फक्त पाहिजे. स्कूल स्टुडंट साठी इंग्लिश ग्रामरचा जो भाग आहे तो पक्का पाहिजेच म्हणजे पाहिजे. आणि हे फ्री लाईव्ह सेशन्स आहे, फ्री लाईव्ह क्लास आहे. कुणासाठी? तिचे मुलं देणार आहे त्यांच्यासाठी. किती दिवस? त्यांच्या परीक्षा जोपर्यंत आहेत तोपर्यंत मला शक्य होईल तितक्या दिवस. मला ज्या दिवशी वाटेल की याच आमच्या क्लासला डिस्टर्ब व्हायलाय किंवा मला डिस्टर्ब करायला तुम्ही त्या दिवशी तुमचा कार्यक्रम पण सौजन्याने घ्यायचं. सौजन्यानं गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. तुम्ही इतरांचा आदर करा, तुमचा 100% आदर केला जाईल. तुम्ही जर इतरांचा आदर नाही केला तुमचा आदर कोणी करणार? असं चालू करूया. टू द पॉइंट इंग्लिशला चालू करूया. डायरेक्ट ग्रामरचा भाग जो चालू आहे त्याच्यावर येऊया. तो पहा नेमकं काय चाललंय. आपण कंटिन्युअस पास्ट टेन्स पर्यंत आलो आणि आजच्या सेशन मध्ये सर्वांनी लक्ष द्यायचे. परफेक्ट शिकायचे आपल्याला आज. परफेक्ट तेच वाक्य परत बघा. टेन्स वर प्रश्न शाळेच्या 5वीच्या मुलांपासून ते एमपीएससी यूपीएससी मुलांपर्यंत असतो म्हणजे असतो. इंग्लिशचं बेस आहे. बेस पक्का असेल तर सगळं आहे. मी कालचं वाक्य घेतलं होतं. ही आता इथे हॅज येणार. ही हॅज वर्क he has done it. कालचं वाक्य he has done it. he has worked. कालच्या वाक्यामध्ये आपण who did that. he has done his work. हे वाक्य आहे काय बरं मला सांगा. इथं मी हॅज लिहिले आणि हा परफेक्ट टेन्स आहे म्हणते. परफेक्ट आहे. परफेक्ट आपल्याला म्हणायचं परफेक्ट प्रेझेंट. परफेक्ट प्रेझेंट टेन्स याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब हॅज लिहिले. अजून कोणते हेल्पिंग वर्ब असते परफेक्ट प्रेझेंट टेन्स वर? यूज द चॅट बॉक्स. आणि स्कूल स्टुडंट्स ना हँड रेज करून बसायचंय. माझे लक्ष राहते तुमच्यावर. बाकी काय नाही. सांगा बरं. हॅज वर्ष ते म्हणतात. हॅव पण असते. ओके कोण कोण आहेत मग? हॅव आणि हॅज दोघच आहे. आता हॅव कुठे आहे आणि हॅज कुठे? बघा काय म्हणते आपल्या सोबत असलेले काही विद्यार्थी. संस्कृतीताई तुमचं काय म्हणणं हो? हॅज कधी वापरायचं आणि हॅव कधी वापरायचं? थर्ड पर्सन सिंग्युलर असताना हॅज वापरायचं. बरं मग आता थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये कोण कोण आहे हो? ही शी इट राम राजू राकेश रमेश रंजित राज रमन राधा. ठीक नाही. राम राधा राजू राकेश रमेश रंजित राज रमन हे असल्यास काय वापरायचं हो? हॅज. हॅज वापरायचं. आणि हॅव कधी वापरायचं? आय वी यू दे. आय वी यू दे. आणि अजून कोण? प्लुरल सब्जेक्ट. प्लुरल सब्जेक्ट मध्ये कोण कोण तुमच्या मनाने एक दोन उदाहरण सांगा. बॉईज गर्ल्स. ओके खालच्या कडेपर्यंत दिसायला तुम्हाला एकदा सांगा. हो सर. बॉईज पर्यंत. यस यस इथपर्यंत दिसायला ना. मग काय काय वापरायचं इथं मग? हॅव. हॅव वापरायचं. आता मी जर म्हटलं असतं इथं सिंग्युलरला हॅज वापरा तर आय पण सिंग्युलर असतं. म्हणून लक्षात ठेवा संस्कृती ताईनं सांगितलेला नियम संस्कृती 10th क्लासला आहे. पण सी स्कॉलर्स तिला परफेक्ट माहिती. थर्ड पर्सन सब्जेक्ट when the third person subject that time we use has as a helping verb in perfect present tense. किंवा जर तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणू. आता या वाक्याचा अर्थ काय होते संस्कृतीत आहे? त्याने त्याचे काम पूर्ण केलेले आहे. आता पूर्ण कुठे सांगा बरं तुम्ही मला. त्याने त्याचे काम केलेले आहे. यस
त्याने त्याचे काम केलेले आहे. अतिशय महत्वाचे ना का बेटा, तुम्हाला ट्रान्सलेशन पण असतं 5 मार्क. त्याने त्याचे काम केलेले आहे, केलेले आहे. माझ्यासोबत सर्वांनी ते लिहू शकता. खालचा जो भाग आहे अतिशय महत्वाचा आहे, तो तुम्ही लिहायचा. हाव कुठं वापरायचं, हॅज कुठं वापरायचं हे तुमच्या लक्षात यावं. हॅजचा वापर कोणत्या सब्जेक्ट असल्यास होतो आणि इथं तुम्हाला न विसरता लिहायचे थर्ड पर्सन सिंग्युलर साठी. थर्ड पर्सन सिंग्युलर, सिंग्युलर नाही, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तरच काय वापरणार आपण, हॅज वापरणार. आणि हॅव कधी वापरणार, आय, वी, यू, दे, बॉईज, गर्ल्स आणि थर्ड पर्सन प्लुरल. किंवा इथे तुम्ही नुसतं फक्त प्लुरल असं म्हटलं तरी चालेल, कारण यू हा सिंग्युलर पण आहे, प्लुरल पण आहे, वी पण प्लुरल आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर प्लुरल प्लुरल म्हणला तिथं काय फरक पडत नाही, कारण की वी, यू प्लुरल पण असतात त्याच्यामुळे. आता हॅव कुठं वापरायचं, हॅज कुठं वापरायचं आले तुमच्या. आता हेच वाक्य जर निगेटिव्ह करायचं असेल तर कसं निगेटिव्ह करता येईल बरं. पुष्कर काय म्हणतोय आपलं बघूया. पुष्कर कसं करता येईल निगेटिव्ह याला, या वाक्याला निगेटिव्ह करायचंय, कसं करशील. hasn't work done. आवाज आवाज गेला तुझा बेटा. बर तुझा तुझा जाऊ द्या. दुसरं बघू कोण आहे. पुष्कर झाला, रुद्र आहे, साक्षी नवगरे काय म्हणते बघूया. उदय पण आलाय, वा मस्त. स्कूल स्टुडंट जेवढे असतील तेवढे त्यांनी हँड रेज करून बसायचे. हँड रेज, हँड रेज, रेज युअर हँड प्लीज प्लीज. हा चल बेटा बोल. साक्षी, साक्षी इतक्या वेळ लावलेस कसं व्हायचं माय. Yes, हा sir. सांग बेटा, याला निगेटिव्ह सांग लवकर. He hasn't done his work. यस, ही हॅजंट डन हिज वर्क असं होईल. काय होईल मराठी अर्थ सांग बरं. ही हॅजंट डन हिज वर्कचा मराठी अर्थ. इंग्लिश पहा, इथलं मराठी पहा आणि इंग्लिश मध्ये मराठीमध्ये सांग. या वाक्याचं मराठी कर. गेली गावाला साक्षी. रुद्र काय म्हणजे बघूया. रुद्र आलं तरच पुढे जायचे, नाही आलं तर मग पुढे जायचं नाही. रुद्र सांग बरं. रुद्र हा सांग, मराठी सांग. त्याने त्याचे काम केले नाही. शाबास, झालं. होतं ना मग. तुम्ही पण सगळ्यांना लक्षात ठेवा, निगेटिव्ह करताना निगेटिव्ह आहे. आणि मग त्याने त्याचे काम केलेले आहे, तर त्याचे फक्त शब्द येणार आहे नाही. आणि इंट्रोगेटिव्ह करताना काय होणार आहे रुद्र. इंट्रोगेटिव्ह या वाक्याला करायचं तर काय होणार आहे, प्रश्न तयार करायचा आहे, येस नो टाइप क्वेश्चन तयार करायचे. कसं होईल पटकन. डज ही आता मला सांग बेटा, तिथे हेल्पिंग वर्ब आहे का नाही, आहे ना. मग डज कशाला येते, डज आता येते हेल्पिंग वर्ब पण तिथे. साक्षीचं माहित सर्व ठीक आहे. काय येईल हे गडबड करायला थांबले केलं, फास्ट जायचं नाही आपल्याला, फास्ट जायचं हॅज नाही. ही हा यस यस, हा बरोबर बेटा. हॅज ही हॅज ही डन हिज वर्क क्वेश्चन मार्क. मराठी काय होईल, त्याने त्या काम केलेले आहे का, हे होईल त्याचं मराठी. मस्त. बघा आपण त्याला काय म्हणतो, शानदार, जबरदस्त हे का नाही, जिंदाबाद. मस्त छान आले लक्षात तुमच्या. वाक्य लिहा, याला निगेटिव्ह करा, इंट्रोगेटिव्ह करा. आता दुसरं जे महत्वाचं आहे, जे स्कूल स्टुडंट्सला मी शिकवत असतो, शिकवलेलं आहे ती गोष्ट तुम्हाला सांग. आता हे जसं हॅज वापरलं ना, तर आमचं रुद्र डज कसं म्हणला, का म्हणला ते पण तुम्हाला सांग. त्याचं कारण काय किंवा डज कधी येतं ते पण सांग. इथपर्यंत लिहिणं झालंय का, एकदा मला चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी सांग. यस नसल झालंय का.
चॅट बॉक्स, यूज द चॅट बॉक्स. झाले. येस येस येस. शैलजाताई म्हणतात येस सर. सोहम म्हणतो येस सर येस. संध्याताई टकले म्हणतात येस सर येस येस. शॉर्ट फॉर्म वापरा. येस. लीना तयार झाल्या. परफेक्ट विद्यार्थी झाले बघा आमच्या. जे परफेक्ट विद्यार्थी झाले 4 दिवसात विद्यार्थ्याला आम्ही परफेक्ट करतो तर यस 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 यस. अलग तरीके से. पियुष पण म्हणतोय यस. पियुषची आई पण असते. यस यस यस. पटेल यस यस यस. आणि माझा प्रश्न तुम्हाला असतो, डिड यू गेट इट? तुम्हाला हे समजलंय का? सांगा बरं याचं उत्तर कसं देतात. मी म्हटलं डिड यू गेट इट, तुम्ही उत्तर कसं देतात? डिड यू गेट इट. तुम्हाला हे समजलंय का? डिड यू गेट इट. तुमचं उत्तर काय असेल सांगा. चॅटबॉक्सचा वापर करा आता. यूज द चॅटबॉक्स. येस सर नाही, फक्त पूर्ण वाक्य सांगा आता. येस सर आय गॉट इट. येस सर आय गॉट इट. दिस इज द राईट आन्सर. हे बोलायला शिका. जोपर्यंत तुम्ही करणार नाहीत प्रत्यक्ष तोपर्यंत कळणार नाही की नेमकं काय सर. आय गॉट इट असं म्हणायला शिका. किंवा सरांनी जर म्हटलं किंवा डिड यू अंडरस्टँड इट? येस सर आय अंडरस्टूड. किंवा वी अंडरस्टूड. नो सर सॉरी सर वी डिडंट अंडरस्टँड. किंवा आय डिडंट अंडरस्टँड. आय डिडंट गेट. आय डिडंट गेट. गॉट नसते तिथं. डिड आले की गेट येणार. डिड नसलं की गॉट होणार. का? पास्ट टेन्स मध्ये सरांनी विचारलं तुला हे समजलं का? डिड यू गेट इट. तुला हे समजलं का मी शिकवलेलं आता? उत्तर येस आय गॉट इट. आणि जर समजलं नसेल तर सरळ सरळ टाकायचं तिथं सॉरी सर आय डिडंट गेट इट. पण हे वाक्य जसं बरोबर येईल तरच मी हे करेन. आणि तुम्हाला समजेपर्यंत हे शिकवा. टेन्शन घ्यायचं. डोंट टेक टेन्शन. लक्षात. चल थोडस पुढे जाऊया. मला मी सांगितलं की हॅचची गंमत काय नेमकी आणि रुद्रचं डच का आलं हे मी तुम्हाला सांग. नेमकं का होतं, कशामुळे होतं आणि मग ते टाळण्यासाठी काय करावं. किंवा आता इथं जसं अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह मी केलं तसंच पुढे होतं का. बघ आता हे परफेक्ट टेन्स जरा मोडून घेतो, नाही तर पुन्हा परफेक्ट टेन्स मध्ये शिकवलं म्हणतात गडबड होती. परफेक्ट टेन्सचा आणि मी आता जे सांगतोय ते टेन्सचा संबंध नाही, पण हॅव आणि हॅज त्याच्यात येते. याला परफेक्ट टेन्स बनायचं नाही. मी जर लिहिलं ही हॅज अ ब्लॅक पेन. He has a black pen. आता he has a black pen मध्ये हे has डबल रोल वर्ब प्ले करतो. वर्बच नाही दुसरं कोणतं. सगळ्यांना माहित असतं हॅज हेल्पिंग बरोबर. आता ही हॅज अ ब्लॅक पेन मध्ये तेच वर्ब आहे ना. याला निगेटिव्ह करताना तुम्ही निगेटिव्ह कसं करा सांगा. सर्व सांगा. चॅट बॉक्सचा वापर करा. चॅट बॉक्सचा वापर करा. प्लीज मेक दिस सेंटेन्स इनटू निगेटिव्ह फॉर्म. निगेटिव्ह फॉर्म मध्ये बनवायचंय. निगेटिव्ह फॉर्म मध्ये निगेटिव्ह कोणी पण बनवा. शाळेची मुलं, टीईटीची मुलं. आता फक्त 92 झाले तुम्ही. 92. आपली कॅपॅसिटी 500 ची रे. 500 कॅपॅसिटी. उद्यापासून तुम्हाला परत सांगतो हा क्लास फ्री फॉर ऑल आहे. टीईटी, सीटीईटी, टीआयटी आणि स्कूल स्टुडंट्स जे आहेत माझे मित्र त्यांनी पण त्यांच्या मित्रांना काही दिवस पाठवा. फ्री फॉर ऑल आहे आणि 500 ची कॅपॅसिटी किती आपण 10, 20, 30, 40, 50, 100 नाही 5,000 रुपये त्याचा खर्च असतो रे. त्याचा उपयोग झाला पाहिजे का नाही इतरांना. लोकांना मदत करा, लोक तुमची मदत करतात. इतरांना मदत करा, तुमचे इतर लोक मदत करतात. देव तुमचं भलं करो या वाक्यावर विश्वास ठेवा. देव तुमचं पण भलं करेल. असो चला सांगा. ही डझंट संस्कृतीत हॅज अ ब्लॅक पेन असं आलंय. ओके ओके. बाकी भावी शिक्षक सगळे झोपलेत असं वाटायला माहित नाही बघ. ही हॅझंट अ ब्लॅक पेन. बरं बरं. ही हॅझंट अ ब्लॅक पेन. येस येस येस. इथंच गोची बघा. ज्ञानबाची मेघ जी असते ना इथं मारलेली आणि
ही जोपर्यंत मेक समजत नाही तुम्हाला तोपर्यंत गडबड आहे. ऍक्च्युअली तुमच्या लक्षात हे असू द्या की आपण फॉर्म्स ऑफ हॅव मध्ये 3 गोष्टी शिकतो. हे फॉर्म्स कशाचे आहेत रे बाळांनो? हॅवचे. कोणते कोणते फॉर्म्स आहेत हॅवचे? 3 फॉर्म आहेत. हॅव, हॅज आणि हॅड. माहिती आहे? बघा लक्ष द्या. परत रिपीट करतो सर्वांनी, शिक्षकांनी पण आणि हे पण. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सोपंच आहे पण महत्वाचं आहे, ग्रामॅटिकल. ही हॅज नॉट अ ब्लॅक पेन. होत नाही ताई तसं? नाही होत, पण इट्स ओके. तुमचा प्रयत्न कौतुकास्पद. ही हॅव नॉट अ ब्लॅक पेन. अहो कस काय हॅव येईल? तुम्हाला हॅव आणि हॅज कधी येते ते सांगितलंय नाही. पण अशा वेळेस काय होणार आहे ते, एक उत्तर बरोबर नाही हो. एक उत्तर, एकही बरोबर, एकच. अजून कोणाला प्रयत्न करायचा असेल तर पटकन कर का. 1 मिनिट अजून दे, रिलॅक्स घ्या, करा निघेल. ही हॅजंट तर होणार नाही. चला हॅजंट डायरेक्ट करणार. हॅजंट कुठे केलंय आपण? परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये केलंय ना हॅजंट, करेक्ट होतं. इथं नाही ना होत. ही ज्ञानबाजी मी कुठे इथे. ही डझंट हॅज अ ब्लॅक पेन. थोडस मुसळत आहे, थोडीशी गडबड व्हायली, बाकी काही नाही. तुमचं जरा उत्तराच्या जवळ आहे तुम्ही. ही हॅज नो ब्लॅक पेन. बर, इंग्लिश बोलताना ही हॅज नो ब्लॅक पेन म्हटलं तर चालतंय, पण ग्रामॅटिकली आपल्याला निगेटिव्ह करायचं. ही डझंट हॅव अ ब्लॅक पेन. यस यस, गॉट इट. तुम्हाला समजलंय? एक उत्तर फक्त बरोबर आलंय. ही डझंट. ही डझंट. ही डझंट कुठून आलं? अरे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला शिकवलं ना मी. ही डझंट. आणि इथं आता हॅज नाही येणार ना, तसं इथे हॅज इथं हॅव येणार का? अरे हॅज मध्ये डज लपलेलं होतं ना. हे डज तुम्ही बाहेर काढलं, हे ईएस वाला बाहेर काढलं, आणि मग हे बाहेर काढल्याशी बेसवर राहणार ना. हॅवचं रूप आहे हे हॅज. हॅज स्वतःच रूप नाही. हॅज कोणाचं रूप आहे? हॅवचं. मग ही डझंट हॅव अ ब्लॅक पेन. यस, परीक्षेत तुम्हाला कुणाला पण 5वीचा असो 10वीचा असो प्रश्न येणार तो असा आहे. ही आहे खरी ज्ञानबाची मेल, म्हणजे न सुटणार प्रश्न, न सुटणार कोड. आपण काय म्हणतो? आय हॅव. ह्याचं सोपं जातं करायला. बघा आता हे हॅज वालं झालं, आता हे सोपं जातं. आय हॅव. आय हॅव काय, आता माझ्याकडे काय आहे? आय हॅव आयफोन नाही बाबा. काय माझ्याकडं? आय हॅव न्यू बुक. आय हॅव अ न्यू बुक. दाखवू का तुम्हाला? दाखव. आय हॅव न्यू बुक. माझ्याकडं एक नवीन पुस्तक आहे. या वाक्याला तुम्हाला निगेटिव्ह करत असताना मला एकच सांगा, की निगेटिव्ह कसं करणार? इथलाच फॉर्म सांगा फक्त. इथला जसं आपण इथे केलंय ना डझंट हॅव, तसं इथं काही शॉर्ट फॉर्म सांगा. तुम्हाला पूर्ण वाक्य लिहायचं आळस येते, इथं शॉर्ट करून मला सांगा. इथं निगेटिव्ह काय होईल, कसं निगेटिव्ह करता येईल? ही सिंपल प्रेझेंट टेन्स आहे असं मी म्हणतो तुम्हाला. निगेटिव्ह कसं करा? आय डोंट हॅव अ बुक. यस यस यस. अजून अजून तेवढे ते म्हणतात कांचन इंगळे ताई, डू नॉट. डू नॉटच्या पुढे काय लावायचं ताई? यस, डू नॉट. डू नॉट. समृद्धी पडवळ. समृद्धी 9th क्लासला आमची संगमनेर. बरं, डोंट हॅव. यस यस, हे सोपं आहे. आय डोंट हॅव, माझ्याकडे नाही. बघा या वाक्यात कसं म्हटलं छान तुम्ही? आय डोंट हॅव अ न्यू बुक. माझ्याकडे नवीन पुस्तक नाही, असं म्हणलं की नाही? बरोबर म्हणलं. आय डोंट हॅव, आपल्याकडे एखादी गोष्ट नाही ते सांगण्यासाठी आय हॅव नॉट असं वापरत नाहीत. आय हॅव नो कधी कधी वापरतात तुम्ही बोलत असताना. स्पीकिंग आणि ग्रामर मध्ये थोडस काळजीपूर्वक घ्यावं लागतं, बाकी काय नाही. बोलताना तुम्ही मागे पुढे कसं तरी बोललात हरकत. ग्रामॅटिकली जेव्हा ज्यावेळेस आपल्याला बोलायचंय त्यावेळेस आय डोंट हॅवचा वापर करा. इथं गेटबाजी मेक नाही खरं तर, इथं सरळ साधं सरळ आहे, सरळ पळत जायचंय. पण तुम्हाला ही हॅज म्हटलं की गडबडून जाता आणि ते विसरून जाता की तिथं हेल्पिंग वर्ब आपल्याला डझंट. कुठं लपलेलं असतं, कसं लपलेलं असतं? नीट बघा. हे जर हॅज असेल सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आलेलं, डबल रोल म्हणून 2 रेषा मारून घेतल्या,
त्यावेळेस याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब लपलेलं असतं, त्याचं नाव असतं डज, आणि मेन जे वर्ब असतं त्याचं नाव असतं हॅव. माझे गुरु गणेश कळसर यांची कृपा यामध्ये झालेली आहे. हे ऍक्युरेट कसं काढलंय, का काढलं, कसं काढायचं, माझे गुरुवर्य यांनी मला ते शिकवलं. त्यांची फीस 5,000 असते, 2-2.5 महिन्यासाठी. पण परफेक्ट साठी विद्यार्थी परफेक्ट. मी तर मास्तरांचा मास्तर होतो आणि मी सरांकडे गेलो म्हणजे मला परफेक्ट करूनच वाटणार नाही. विषय आहे का तळमळ शिकवण्याची, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस आता हॅव हे मेन वर्ब असणार आहे आणि हेल्पिंग वर्ब पण असणार आहे. डबल रोल, 2 रेषा मारल्या. त्यावेळेस या हॅज मध्ये पण लपलेलं असतं ते तुम्ही काढता, डू लपलेलं असतं, आणि हॅवचं बेस फॉर्म जे आहे ते हॅवच असतं, मेन वर्ब म्हणून हॅवच. पण हेल्पिंग वर्ब लपलेलं असतं, त्याचं नाव डू असतं. सेम कंडिशन इथं हॅड मध्ये होतं. हॅड मध्ये होतं. आता मला सांगा, या हॅड मध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब लपलेलं आहे आणि इथं मेन वर्ब, इथे हेल्पिंग वर्ब कोण, सांगा बरं. थोडस एकच मिनिट पाणी पिण्यासाठी मी माझं ब्रेक घेतो, पटकन उत्तर सांगायचं. हा, हेल्पिंग वर्ब लपलेलं आहे डीड. मग आता डीड हेल्पिंग वर्ब लपलेलं आहे इथं काय, हा एक डीड हेल्पिंग वर्ब लपलेलं आहे. यस, ॲब्सोल्युटली करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. यस, 96 झालेत फक्त तुम्ही. 500ची कॅपॅसिटी ना, 96 भागते का, मी मदत करण्याचा अर्थ एकमेका सहाय्य करू उभे धरू पण पटापटा तुमच्याकडे असलेल्या लवकर ग्रुपला लिंक शेअर करा. करा म्हटल्यास करा, जसा आळस करू नका, चेंगटपणा करू नका. मास्तर सांगते ना, ऐकू द्या लोकायला, ऐकू द्या. 1 मिनिटाचा ब्रेक घेतो तोपर्यंत. चला, संख्या वाढली पाहिजे रे, तर त्याचा खर्च एवढा मोठा असत, संख्या कमी होऊन कसं जमतंय. यस 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 यस, मला अपेक्षित उत्तर हेच आहे. तुम्हाला लक्षात आलंय. आता इथं हा होणार, कारण हॅड हे कुणाचं रूप आहे, हॅवचं रूप आहे ना. हॅवचे रूप कोण कोण आहेत, हॅव, हॅज, हॅड, 3. परत लक्षात असू द्या, गव्हर्नमेंटच्या बुक्स मध्ये किंवा कोणत्याही इंग्लिश मिडियमचं असू द्या, सेमीचं असू द्या, तुमचं जे पॅटर्न असतात एज्युकेशनचे, ते आम्ही सांगत असतो की 4 पॅटर्न आहेत. कोणते कोणते 4 पॅटर्न, सगळ्यांनी लक्षात घ्या. हे महत्वाचं सांगतोय, पुढचे 4 पॅटर्न एज्युकेशन मध्ये असतो. एक असतं स्टेट बोर्ड, जिल्हा परिषदा आणि अनुदानित संस्था ही स्टेट बोर्ड वापरतात किंवा स्टेट बोर्ड फॉलो करतात, किंवा स्टेट बोर्डची पुस्तकं येतं वापरली जातात. येतं तुम्हाला शिक्षक व्हायचंय, भावी शिक्षकांना 1ली ते 8वी शिक्षक व्हायचं, ते स्टेट बोर्डची पुस्तकं वापरतात. त्यांना सिलेबस स्टेट बोर्डचं, म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड महाराष्ट्र असेल तर, कर्नाटक स्टेट बोर्ड जर कर्नाटकमध्ये असाल तर, गुजरात स्टेट बोर्ड जर गुजरातमध्ये असाल, त्या त्या राज्याचा त्यांचा पॅटर्न ठरला. एक स्टेट बोर्ड. दुसरं सीबीएसई, सेंट्रलचं बोर्ड असतं, जे केंद्र शासन सीबीएसईचं पॅटर्न राबवतं. दिल्ली त्याचं मुख्यालय, तिथून राबवलं जातं. तिसरं जे आहे ते ICSE, आणि चौथा जो आहे तो शेवटचा असतो तो पॅटर्न, तो म्हणजे इंटरनॅशनल बोर्ड, आयबी. इंटरनॅशनल बोर्डची जी विद्यार्थी असतात ती कोणत्याही देशात जाऊ द्या, त्यांचा सिलेबस सारखा असणार. आयबी बोर्डच्या सिलेबस नुसार जर तुम्ही शिकत असाल तर जगात कोणत्याही शाळेत गेलात, तिथं जिथं आयबी बोर्डचं शिक्षण दिलं जातं, तिथं तो विद्यार्थी शिकू शकतो. स्टेप आहेत. स्टेट बोर्डचा सिलेबस स्टेट पुरता सीमित, सीबीएसईचा सिलेबस राष्ट्रापुरता सीमित, ICSEचा सिलेबस
तेवढे सर्कल पुरतात, जेवढे लोक ICSE घेणार आहेत तेवढ्यांचं. किती लोक काय लोक त्यांचे ते ज्यांना इच्छुक आहेत ते घे. आणि IBचा पॅटर्न पूर्ण जगभरात कुठेही जा त्यांच्यासाठी. 4 बोर्डची नावं लक्षात ठेवा, शाळेच्या मुलांनी पण लक्षात ठेवा आणि जे TET देऊन भावी शिक्षक होणार आहेत त्यांनी पण लक्षात. हे 4 बोर्ड आहेत आणि हे 4 बोर्डचा वेगळा वेगळा सिलेबस थोडा थोडा असतो, परंतु 4ही बोर्ड मध्ये सांगितलेलं सेम असतं. उद्देश विद्यार्थ्यांचा विकास होणेच. बघा आता मी तुम्हाला सांगितलं हॅवची 3 रूप. या पुस्तकांमध्ये काय असतं हे सांगत होतो. फॉर्म्स ऑफ हॅव, फॉर्म्स ऑफ बी आणि फॉर्म्स ऑफ डू. कालच त्या सेशन मध्ये झालं आपलं की काय आहेत तर प्रायमरी ऑक्झिलरी आणि दुसरं कोणतं मॉडेल ऑक्झिलरी. ऑक्झिलरीचे 2 प्रकार, फर्स्ट प्रायमरी, सेकंड मॉडेल ऑक्झिलरी. जोपर्यंत हे लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचं ग्रामर लक्षात येणारच नाही. मग काय करायचं, बेसिक पाहायचं, लक्षात ठेवायचं, तरच पुढे जायचं. नाही लक्षात आलं तर पुढे जायचं नाही. थोडंच करा, परफेक्ट. परफेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. कोणत्याही गोष्ट थोडंच करू, परफेक्ट करायचा प्रयत्न करू, त्याच्यात परफेक्शन येऊ दे. नाहीतर काय ढिगभर अभ्यास केलाय, काही डोक्यात नाही. टेन्स कळ नाही, व्हाईस कळ नाही, पार्ट्स ऑफ स्पीच कळ नाही, नाउन कुठं, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, 8 नाव पाठ झाले नाहीत अजून पार्ट्स ऑफ स्पीचची. हे कळ नाही. ॲम, आर, वॉज, वर, शॅल बी, विल बी, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, काही कळत नाही. आता जसं तुम्हाला सांगितलं की या वाक्याचं निगेटिव्ह करताना खरंच किती लोकांना येत होतं. 100 आपण विद्यार्थी त्याच्यातल्या फक्त एका विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे बेसिक मध्ये आपण कमी. आय हॅव अ न्यू पेन बुक, मतलब तुम्ही आय डोंट हॅव अ बुक असं लक्षात असू महत्वाचं. आता एक पाऊल पुढे जाऊ. आज आपल्याला राहिलेले सगळे जे टेन्स आहेत खरं तर ते संपवायचे. बघूया काय होतं ते. महत्वाची गोष्ट ती तुम्हाला समजली. पियुष पण आमचा बसलाय बरं का, मम्मी बरोबर. आणि पियुष राव दररोज बसायचं त्या हिशोबात, आपली झोपा काढायची नाही. सकाळी सकाळी क्लास आहे आणि जोपर्यंत फ्री शिकवायला ना तोपर्यंत करायचा, नंतर आपण नंतर बघू. आता ह्याला पण मोठ्याला राहू. हा हेल्पिंग वर्ब म्हणून आपल्याला परफेक्ट टेन्स आपण पाहत आहोत. आता थोडंसं पाहिलं तर प्रेझेंट मध्ये सिंपल मध्ये पण कसं येतं ते. हा आहे परफेक्ट. परफेक्ट प्रेझेंट झाला. आता परफेक्ट पास्ट. हेच वाक्य परत घेतो की he had done his work. आता इथं गडबड करू नका, इथं डिडंट हॅव करू नका. हे डबल रोल वर्ब नाही, हे फक्त हेल्पिंग वर्ब आहे आणि हे इथं मेन वर्ब. नाही तर इथं हॅड आता डिड शिकवलं होतं ते शिकवतो. थांबा 2 मिनिटं थांबा. याचं निगेटिव्ह करताना गडबड नाही काय, इथे हॅडच द्यायचं, हॅड करायचं किंवा हॅड नॉट करा, ही बरोबर. कारण हेल्पिंग वर्ब म्हणून आले, मेन वर्ब नाही. मेन वर्ब म्हणून आलेच कसं करायचं ते शिकवायची बाब तिथं आहे. हे आहे बेसिक आणि ऍडव्हान्स असतं त्याच्या पुढचं. आता याला इंट्रोगेटिव्ह करायचं असेल तर हे हॅड सुरुवातीला घ्या. हॅड ही डन, डन राहू द्या. हिज वर्क ठेवा, करेक्ट. आणि क्वेश्चन मार्क. सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन मार्क केलात ना गडबड होऊन जात. आणि याचा अर्थ बघा, तोच त्याने करावं लागेल. त्याने त्याचे काम केलेले होते. आय रिपीट वन्स अगेन, प्लीज पे अटेन्शन हियर. त्याने त्याचे काम केलेले होते. त्याने त्याचे काम केलेले होते. त्याने त्याचे काम केलेले नव्हते. त्याने त्याचे काम केलेले होते का? होते का? आलंय का लक्षात? चला चॅट बॉक्स मध्ये सांगा मला पटकन 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 पटकन. चला 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 बरं पटकन यूज चॅट बॉक्स, यूज चॅट बॉक्स.
चला चला पटकन पटकन चला. पियुष पुष्कर म्हणते यस सर यस सर यस सर यस सर यस सर. समृद्धी पडवळ यस सर यस सर यस सर यस सर. संध्याताई टकले म्हणतात यस सर यस सर यस 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 म्हणायला शिका. पैसे पडत नाहीत. यस म्हणायला शिका. यस यस यस. त्याला पैसे लागत नाहीत. यस यस यस. आणि रोज सकाळी उठले उठले म्हणायचे यस आय कॅन डू इट आय कॅन डू इट आय कॅन डू इट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. आय कॅन डू इट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. आय कॅन डू इट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. म्हणायचे म्हणायचे म्हणायचे. का म्हणायचे? तुमचे पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी ती करायची असतं तर तुम्हाला हे म्हणावंच लागेल. आय कॅन डू इट आय कॅन डू इट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर फास्ट नाही होत ना, गडबड होती नो. ओके समजलं नाही? नो म्हणले समजलं नाही असा एक अर्थ होतो. आणि समजलं नसेल तर रेकॉर्डिंग आहे का चालू आहे रेकॉर्डिंग करायला. आता या वाक्याला मी काय म्हणतोय आपण असं करूया बघा. याला हे परफेक्ट काढून टाकूया. शिक्का काढून टाकू. पाचचा राहू देऊया. हा सिंपल पाचचा जर राहिला हे जर डबल रोल वरून म्हणून आलं परत येऊ का? छान. परत ही हॅड त्याच्याकडे होतं. काय होतं? ही हॅड अ कार. त्याच्याकडे एक कार होती. आता याच्या खाली दोन रेषा मारल्या म्हणजे हे आता निगेटिव्ह आहे. सॉरी त्याला निगेटिव्ह करायचं. हे मेन वर्क म्हणून काम करायला हॅड. तुम्हाला मी सांगितलं प्रायमरी ऑक्झिलरी त्या मेन वर्बचं काम करू शकतात. आणि इथं मेन वर्बचं काम करायला हॅड. पास्ट टेन्सच आहे पण याला परफेक्ट पास्ट म्हणता येत नाही. सिंपल पास्ट म्हणता येत. हे पण लक्षात घ्या. सिंपल पास्ट हार्ड तर दिसायला लागले आणि सत्य मायला ते सिंपल पास्ट आहे. मेन वर्ब ते आहे. बघ मेन वर्ब म्हणून ते आल्यास काय म्हणणार? परफेक्ट पास्ट टेन्स म्हणता. कुठे मग वर्ब तिसरं नाही. फक्त पास्ट टेन्स तरी म्हणावं लागेल. तुम्हाला त्याला सिंपल पास्ट टेन्स परफेक्ट पास्ट टेन्स म्हणता येणार नाही. का? तर हे मेन वर्बचं काम करतं इथं हेल्पिंग वर्बचं. आता या वाक्याला निगेटिव्ह करायचं. याचं निगेटिव्ह करत असताना कसं निगेटिव्ह करायला बघा. यूज द चॅट बॉक्स. मी पण लय धावपळ करणार नाही. संस्कृतीमध्ये ही डिडंट हॅव अ कार. ओके बेटा सांगा बाकीच्यांनी सगळ्यांनी सांगा बघूया बरोबर कोणाचे चुक सांगताना. ही डिडंट हॅव अ कार. हर्षदा बरं ही डिडंट हॅव अ कार. मनीषाताई चौधरी. ओके ओके ओके. He didn't a car. He hadn't a car. He didn't have a car. तन्वीताई नीताताई. ओके ओके यस. बरेच जणांचे छान लक्षात आले बरं. काही जणांचे ज्यांचे लक्षात आलं नाही त्यांनी एक लक्षात दिलं. ज्यावेळेस मी आता इथे लिहून दिलं होतं तुम्हाला मी हॅड डबल रोल वर्ब प्ले करतं दोन रेषा मारल्या त्यावेळेस याच्यामध्ये लपलेलं जे असतं हेल्पिंग वर्ब त्याचं नाव डीड असतं. भूत लपलेलं असतं असं मी त्याला गमतीनं म्हणलं. त्या भूताचं नाव डीड आहे आणि हे बाहेर निघालं की या हॅडचं बेस फॉर्म राहणार आहे आणि बेस फॉर्म आहे हॅव. डीड नावाचं भूत काढून टाकायचं या हॅड मधलं. हॅड मध्ये लपलेलं होतं ते काढलं बाहेर फेकलं बेस वर्ब राहिलं त्याला म्हणायचं हॅव हॅव हॅव. Did you get it? Guys, did you get it? I repeat one second, please pay attention. Had डबल रोल प्ले करत असताना याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब लपलेलं असतं त्याचं नाव डीड असतं. हे डीड या हॅड मधून बाहेर केलं आणि मग इथं निगेटिव्ह करायचं असल्यामुळं याला डिडंट केलं की बेस वर्ब राहतं नाव आहे हॅव. मग ही डिडंट हॅव अ कार. अ कार कार इथे ठेवू का? छान लिहितो छोटं लिहितो. अ कार कार तशी लहान काढा का छोटं काढा जरा मोठं झालेलं वाक्य इथं संपलं. हा झाला तुम्हाला हॅडचा उपयोग. यूज ऑफ हॅड. व्हेन वी यूज हॅड अँड वेअर वी यूज हॅड. आणि मिनिंग त्याचं निगेटिव्ह करताना काय होतं? हेल्पिंग वर्ब म्हणून आलेच काय मेन वर्ब म्हणून आलेच काय
बघा, अतिशय महत्वाचं की जोपर्यंत समजणार तोपर्यंत कळणार नाही. परीक्षेत आलंय हॅट, दिसलं हॅट, की लगेच मारला टोला. परफेक्ट पास्ट टेन्स, खाल्ली माती, हे झालं वाटुळ, असं होत असते. त्याच्यामुळं या हेल्पिंग वर्ब्सला तुम्ही लय हलक्यात घेऊ नका, कॅज्युअल घेऊ नका. लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. प्रश्न येतात ते अशा कन्सेप्टवर छोट्या आणि उत्तर दिलेलं असतं. मग त्याचे निगेटिव्ह करताना ही हॅडंट अ कार, दुसरं दिलेलं असतं ही डिडंट हॅड अ कार, तिसरं दिलेलं असतं ही डोंट हॅव अ कार, आणि चौथं असतं मग उत्तर ही डिडंट हॅव अ कार. पहिलं उत्तर कधीच असत नाही, शक्यतो त्यांनी गोगली टाकलेली असते. याचं निगेटिव्ह करणं इतकं सोपं नसतं. त्यांना पण माहित असतं की ह्यांच्या डोक्यात काय चाललंय, विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षकांच्या डोक्यात काय चाललंय, हे लक्षात घेऊनच बनवणाऱ्यांनी ती बनवलेलं असतो. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आता याला एक पुसून घेऊया आणि थोडस एक पाऊल अजून पुढे जाऊ. आणि ज्या लोकांनी अजून टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल त्यांनी आज परत तुम्हाला संधी आहे. या नंबरवर तुम्ही पेमेंट करून 9730670908 वर तुम्ही आता 599 रुपये पे करू शकता आणि 599 रुपयामध्ये टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. ही राम शेख सरांचे नंबर आहे. आज सोमवार आहे आणि तुम्हाला परत सांगतो, बॅच सेकंड जी बॅच आहे तुमच्या सर्वांच्या उदंड प्रतिसादामुळे हाऊसफुल होत आलेली. आणि फर्स्ट बॅच 200 प्लस 10 प्राध्यापक, सेकंड बॅच मध्ये पण 200 प्लस 10 प्राध्यापक आपल्या सोबत असणार आहे. लाईव्ह सेशनचे जे लिंक्स आहेत त्या शक्यतो टेस्ट सिरीज ज्या लोकांनी जॉईन केली आहे टेस्ट सिरीज त्याच लोकांना आपण देणार आहे. का टेस्ट सिरीजच्याच लोकांना? का आपली कॅपॅसिटी किती म्हटलं मी तुम्हाला, 500 मीटिंग मध्ये, आणि आपले विद्यार्थी किती झाले, 400 जवळपास. आणि अजून प्राध्यापक किती आपल्याकडे सगळे मिळून 40. जे 10 लोक टेस्ट बनवण्याचं काम करतात, 10 लोक तुम्हाला गाईड करण्याचं काम करतात. म्हणजे शिकवण्याचं नाही म्हणत मी, रिमेंबर इट, गाईड म्हणजे लगेच शिकवणेच म्हणायला लागलं तुम्ही सगळं. मी आता हे शिकवलंय का, शिकवलं प्लस गाईड केलं का नाही, कसं करायचं काय करायचं, गाईड कर. सगळी टीचिंग होणार नाही, मला पण माहित आहे, याची पूर्ण कल्पना आहे. पूर्ण टीचिंग होत नाही, होऊ शकत नाही, तुम्हाला तुमचा अभ्यास करावा लागणार. म्हणून गाईड आणि 20 लोक तुमचे नोट्स काढण्यासाठी त्या होत आले. टेस्ट तुमच्या जर कोणी परिचितांनी लावली नसेल, आपल्या मिशन डीईटी सीटीईटी टीआयटी 2024, तर आज सोमवार आहे. 599, 499 नाही, काल होती 499. अपवाद एखादा असू शकतो की बाबा सर नाही झाले हो पकड पैसे, 499 घ्या. त्याने तसं म्हटल्याच्या नंतर आपण तेवढं घेऊ पण नाही. 599 का? तुम्ही उशिरा जागे झालात ज्याच्यामुळे तुम्हाला ही शिक्षा आहे असं समजा. का तर गुरु सांगतायत पहिल्या दिवसापासून, बाबा हो आर लावा ते टेस्ट सिरीज. का लोक तयार आहे तुम्हाला मदत करायला, आणि त्यांना थोडीशी मदत करा ना. त्यांना सगळं विनामूल्य विनाशुल्क मोफत सगळं फुकट वापरू नका ना. लोक द्यायला लागले काय अंगावरती कपडे काढून घेता का काय? हा, तेवढं पण नाही. त्याच्या लोकांबद्दल आपण कृतज्ञता थोडी तरी बाळगायला पाहिजे. रात्रीचं सेशन पाहिलं तुम्ही तर 1 तास शिकवा असं मी म्हटलं होतं, तर सरांनी 2 तास मानसशास्त्र शिकवलं. बरं कोण आहेत सर? अहो सिनियर प्राध्यापक आहे तो माणूस, त्याचा पगार 2-2.5 लाख आहे. 10 पुस्तकाचं, एका पुस्तकाची 10वी आवृत्ती प्रकाशित झाली. शशिकांत अन्नदाते सर 2 तास सलग पहिल्या सेशन मध्ये, आणि पुन्हा अजून म्हणून गेले तर तुम्ही कधीही पण मला बोलवा, मी नक्की विद्यार्थ्यांना मोफत विनामूल्य विनाशुल्क मार्गदर्शन करायला येईल. मग काय त्यांचा जीव घ्यायचा काय आपण? 2 तास असते. अरे मी दिवसात 10 तास शिकवतो, पण मला तुम्ही सलग आता 2 तास शिकवा म्हणा बरं. का म्हणून मी शिकलो? मी दिलेला वेळ आहे तुम्हाला, बरोबर मी 5:45
7ला म्हणजे 6:45लाच बंद करा. तुम्ही काही पण म्हणाल की काय पण वाढा. चला आता एक लास्ट राहिले. मला माहिती आहे माझ्याकडे 4-5 मिनिटं आहेत, 4-5 मिनिटं आहेत. त्यातले 3 मिनिटात तुम्हाला शिकवतो. परफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवा. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा. जे मिशन टीईटी, सीटीईटी, टीआयटी ही परीक्षा शाळेच्या मुलांनी लक्षात ठेवा. ज्यांना तुम्हाला शिकवायला शिक्षक व्हायचंय त्यांच्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. नाही शाळेची मुलं उगाच विचारायला लागले अवसर ते आम्हाला परीक्षा आहे का, तर तुम्ही आम्हाला शिकवतो. तुमची नाही बाळांनो. तुम्हाला ज्यांना शिकवायला यायचंय, शिक्षक व्हायचंय त्यांच्यासाठी. मग मी काय शिकवतो? ती मास्तराचा मास्तर मीच होतो ना आधी. 5 वर्ष तेच काम केलंय. 2010 साली डीएड कॉलेजला प्राध्यापक होतो. 2020 साली JSPM पुणे या ठिकाणी बीएड कॉलेजला प्राध्यापक होतो. म्हणून बाकी काहीच नाही. असतो. आता या परफेक्ट मध्ये एकच राहिले, ते घ्या पुढच्या 3 मिनिटांमध्ये. परफेक्ट फ्युचर टेन्स. FUTURE. मी याला गमतीनं फुटुरे असं म्हणत असतो, पण याचा उच्चार फ्युचर असा करायचा. फुटुरे आणि नटुरे असे 2 शब्द आहेत जे इंग्रजीमध्ये प्रोनाउन्सिएशनला मुलांना अवघड जातात. फुटुरे नटुरे नसतं, फ्युचर आणि नेचर. मग हेच वाक्य ही will not have done his work. Done his work. त्याने त्याचे काम केलेले नसेल. आता याला जर तुम्हाला निगेटिव्ह करायचं, दुसरा एकच फॉर्म आहे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म याचा. won't, will not won't. निगेटिव्ह केलं, सॉरी हा, डायरेक्ट निगेटिव्ह केलं का? निगेटिव्ह नको, दुसऱ्या वेळेस निगेटिव्ह करू, खाली निगेटिव्ह करू. ओके ओके, याला काय करू, इथं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह करू, इथं निगेटिव्ह करू, याला निगेटिव्ह करा. निगेटिव्ह करत असताना तुम्ही त्याचा शॉर्ट फॉर्म तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता. नाही वापरला तर विल नॉट हॅव डन हिज वर्क. डन हिज वर्क. इंट्रोगेटिव्ह करत असताना फक्त विल सुरुवातीला घ्यायचं. विल हॅव नाही घ्यायचा, हॅव तिथंच ठेवा. विल ही नॉट have done his work. आता लक्षात घ्या, शक्यतो असं निगेटिव्ह करत नाही. कसं करतात मग? तर हे won't he have done his work असं करतात. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये तुम्हाला असं निगेटिव्ह करावं लागतं. हे won't इथे हे बरोबर आहे. हे थोडस ग्रॅमॅटिकली चूक होत, म्हणून तुम्हाला ते सांगितलं. पण सुरुवात करत असताना मी मुलांना अशाच पद्धतीने सांगत असतो बऱ्याच वेळेस. विल घ्या, नंतर इथे नॉट राहू द्या. का? त्यांची गडबड होऊ नये, गोष्टी होऊ नये म्हणून. तर मला असं वाटतं आजच्या सेशन मध्ये आपण टेन्सचे जे 3 प्रकार पुढचे आहेत ते अतिशय छान व्यवस्थित स्पीड न घेता पूर्ण केलेले. राहिलेले 3 आहेत उद्याच्या सेशन मध्ये पाहूया. टेन्सचं रिव्हिजन इथं पूर्ण होतं. टेन्सचं रिव्हिजन झालं की प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी याचं रिव्हिजन घेऊया. त्यानंतरच्या सेशन मध्ये नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन याची शॉर्ट्स मध्ये माहिती पाहूया. तुम्ही जर विवेकानंद क्लासेसला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर रामशेठ सरांचं चॅनल आहे, ज्याचा व्हिडिओ त्याच चॅनलवर मिळतो, विवेकानंद क्लासेस. तर याच्यावर काय करायचं, तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब, इतरांना पण कळू द्या, किंवा कोणीतरी पॅशनेट टीचर्स इथे येऊन विनामूल्य विनाशुल्क काम करतायत आणि त्यांचं जे शैक्षणिक क्रांतीचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी धडपडणारे शिक्षक आम्ही शोधतात. ते धडपडणारे शिक्षक कदाचित तुमच्यामधून काही जण असतील, सर्वच जण असणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु काही जणांच्या हृदयामध्ये ही भावना पेरण्यात आम्ही यशस्वी झालो तर आम्हाला स्वतःला भाग्यवान समजू. मिशन टीम ने जी टेस्ट सिरीज सुरू केली आहे त्याचे सदस्य व्हा. मिशन टीमच्या
उद्देशामागे, मदत करण्यामागे जो निखळ उद्देश, निस्वार्थ उद्देश आहे, तोच उद्देश तुमच्या मनात रुजावा, हा संस्कार तुमच्यावर व्हावा. ज्यावेळेस तुम्ही शिक्षक व्हाल त्यावेळेस तुम्हालाही असं कळावं, म्हणून तुम्ही या ठिकाणी असं काम करायला हरकत नाही. चला, आजच्यासाठी थांबूया, उद्याच्याला भेटूया. तोपर्यंत बाय बाय, सी टेक केअर, हॅव अ नाईस डे असं म्हणण्यासाठी तुम्हा सर्वांची माईक एका मिनिटासाठी चालू करतो. मी माझं स्पॉटलाइट रिमूव्ह करून ठेवतो. Bye, sir. Bye, sir. Have a nice day. Bye, sir. Bye, 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 sir. bye, 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 sir. Bye, sir. Bye, sir. Bye, 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 bye. Bye, sir.